नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावरती अपघात झाला. आता हा अपघात झालाय का घडवून आणलाय याबाबत आता शंका कुशंका उपस्थित व्हायला लागलेल्या आहेत. त्यातच पश्चिम बंगालच्या ज्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरळ सरळ भारतीय जनता पक्षावरती आरोप केला आणि त्यांनी असं म्हटलं की हा अपघात नसून हा घात आहे. तसंच महाविकास आघाडीचे जे सगळे नेते आहेत यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की बाबा हा घातपातच आहे. अजित पवार 66 वर्ष जगले, 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस जगले, तर ते 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा झालेले. त्यांच्या सोबत अनेक 5 लोकांचा मृत्यू झाला. तर ही शक्यता नेमकी काय आहे, तर कोणाचं काय म्हणणं आहे, तर विकिपीडियामध्ये सुद्धा एक आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियामध्ये सुद्धा आहे. तो म्हणजे 27 तारखेला अजित पवार यांची डेट असं अपलोडिंगला टाकलेलं आहे. 27 तारखेला टाकलेलं आहे, ते 28 तारखेचं म्हणजे एक दिवस अगोदर टाकलं गेलेलं आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. विकिपीडिया मधलं माझ्याकडे सुद्धा ते आहे, मी तुम्हाला दाखवून. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नेहमीच छाप असलेला नेता म्हणजे अजित पवार. अजित पवार हे जवळपास 45 वर्ष झालं राजकारणात आहेत. वयाच्या 20-21व्या वर्षापासून ते शरद पवार यांच्या सोबत आहेत आणि लोकसभेचं खासदार ते महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री, त्यामध्ये अनेक विविध पद भूषवली गेलेली आहेत. अजित पवार यांचा राजकारणाचा फार दांडगा आणि तगडा असा अनुभव आहे. अजित पवार हे भल्या भल्या नेत्यांना नडले, एखाद्याला पाडीन म्हणलं की त्याला ते पाडायचे. परंतु राजकारणामध्ये काहीशी उतारती काळा सुद्धा असते. तसंच काहीच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसलं. परंतु अजित पवार हे खचून न जाणारा नेता होता. अजित पवारांचा जन्म हा 1959 मधला ते 2026 म्हणजे 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस अजित पवार जगले आणि 6च वेळा उपमुख्यमंत्री सुद्धा झाले. आता अजित पवार यांचं आणि भारतीय जनता पक्ष यांचं काय सुतपात होतं. अजित पवार हे पहिल्यापासून महाविकास आघाडीचे सेक्युलरिझम विचारसरणी, परंतु काही कारणामुळे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यातच त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाऊन 2-2.5-3 वर्ष झालं ते उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे 2024च्या आधीच्या टर्म मध्ये आणि 2024च्या नंतर सुद्धा ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. आता हे सगळं असताना अजित पवार हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये बघा, भाजपनं सडकून टीका अजित पवारांवरती केली. अजित पवारांनी सुद्धा भाजपवरती सडकून टीका केली. अजित पवार यांनी असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचे सगळे कारनामे माझ्याकडे आहेत, असं अजितदादांना सांगितलं होतं. म्हणजे अजितदादा म्हटले होते की बाबा भारतीय जनता पक्ष जर माझ्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करतोय, तर मी जर भ्रष्टाचारी असेल तर मला त्यांनी सत्तेमध्ये का घेतलंय, असं सुद्धा अजित पवार यांनी बोलून दाखवलं होतं. तर त्याचबरोबर अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षावरती सडकून अशी टीका केली होती की माझ्यावर भ्रष्टाचाराचे 70,000 कोटीचे आरोप करताय, तर मी तुमच्याच सरकारमध्ये सामील आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळेस कुत्र्याच्या नसबंदीचा कार्यक्रम असेल किंवा अनेक कुठला 7-8 हजार कोटींचा घोटाळा भाजपचा
अजित पवारांनी बाहेर काढला होता. तसंच पुणे महापालिकेचा सुद्धा भ्रष्टाचाराचा घोटाळा अजित पवारांनी बाहेर काढला होता आणि सडेतोड टीका अशी अजित पवारांनी भारतीय जनता पक्षावरती केली होती. आणि काहीसं असंही सांगण्यात येतं की अजित पवार हे महायुती म्हणजेच भारतीय जनता पक्षासोबत असलेलं अलाइनमेंट तोडणार होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. म्हणजे अजित पवारांच्या विरोधात अजित पवार भाजप सोबत जाण्यानं जी लोक नाराज झाली होती, तर त्यामुळे ते भाजप सोडणार होते असंही सांगण्यात येते. आणि नेमकं अजित पवार यांनी प्रचारामध्ये भाजपवरती टीकेचा धडाका लावला, टीका टिप्पणी केली. त्याचबरोबर या जो विमान अपघात आहे तो विमान अपघात सुद्धा कसा झाला ते सुद्धा आपण बघू. की अगोदर मी सांगितलं की बाबा भारतीय जनता पक्षाबरोबर कसे क्रॅशेस ओढले होते आणि त्यामुळे ह्या अशा गोष्टी घडल्या का पुढं. आता लोकांची मनात शंका उपस्थित झालेली आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सांगितलं की देशामध्ये कोणच सुरक्षित नाही, कोणाचाही घातपात कधीही होऊ शकतो. अजित पवारांचा घातपातच झालाय असं ममता बॅनर्जींना सांगितलेलं आहे. त्या असंच म्हटलेले आहेत की अजित पवारांचं विमान हे पाडलं गेलेलं आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं. तर अजित पवार यांच्या सोबत विदीप जाधव म्हणून अजित पवारांचे पर्सनल सेक्रेटरी होते, तसंच कॅप्टन सुमित कपूर, संभावी पाठक आणि पिंकी माळी अशी जी लोक आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये हे झालेले आहेत. तर बघा अजित पवारांनी बीजेपी वरती हप्तेखोरीचे आरोप केले होते आणि त्याचबरोबर अजित पवार असंही म्हटले होते की भारतीय जनता पक्ष सुद्धा भ्रष्टाचारी पक्ष आहे, मोठा घोटाळेबाज पक्ष आहे आणि माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत, फाईल माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची आहे असं अजित पवार यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सांगितलं होतं. म्हणजे 16 तारखेला जो निकाल झाला त्याच्या अगोदर जे महापालिकेचं इलेक्शन झालं होतं त्याच्या प्रचारामध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावरती जोरानं अशी टीका टिप्पणी केली होती. त्याच्या 10-12 दिवसानंतर अजित पवार यांचा मृत्यू होतो, विमानाला अपघात होणं म्हणजे ही गोष्ट गंभीर आहे. आता यामध्ये असं सांगितलं जातं की पायलटची चूक आहे. पायलटला ढगाळ हवामानामुळं धावपट्टीच दिसली नाही. हे विमान सकाळी 8:10 मुंबईवरून उड्डाण घेतलं विमानानं. या विमानानं हे विमान 8:40 बारामतीच्या धावपट्टीच्या जवळपास येतं. म्हणजे अवघ्या 25 ते 30 मिनिटात ते विमान बारामतीला आलं. 3 सेकंदाचा त्याचा ठोका चुकला असं बोललं जातं. म्हणजे बघा ही जी विमान कंपनी आहे ही एकदम फास्ट विमान कंपनी आहे आणि देशामधले सगळे पुढारी हीच विमान कंपनीचे विमान वापरतात. तर ज्यावेळी पहिल्यांदा विमान लँडिंगसाठी प्रयत्न केला गेला त्यावेळेस तो रनवे चुकला, त्यानंतर ते वरती हवेत उडलं गेलं विमान पुन्हा. आणि ज्यावेळेस अडचण निर्माण होते त्यावेळेस कंट्रोलला कॉल साधायचा असतो. म्हणजे तिथं जे विमान तळ आहे तिथं जे कंट्रोलिंग असतं त्याला मेडे असं म्हटलं जातं. मेडेला कॉल करणं गरजेचं असतं की विमानामध्ये काय बिघाड आहे का किंवा काय झालंय, उतरायला अडचण आहे का काय हे सांगावं लागतं. तसा इमर्जन्सी कॉल केला गेलेला नाही असं सुद्धा समोर आलेलं आहे. म्हणजे इमर्जन्सी कॉलच केला गेलेला आहे. त्यानंतर ते विमान पुन्हा गिरट्या घालून आलं आणि गिरटी घालून आल्यानंतर मात्र लँडिंगसाठी त्यानं धावपट्टी शोधली, परंतु धावपट्टीच मिळाली नाही. ते धावपट्टीच्या बाजूला दुसरीकडंच त्यानं खाली येण्यासाठी जे हे जंप घेतली ते तसंच खाली पडलं आणि जाग्याला फुटलं, त्याचं तुकडं झालं आणि विमानाचा मोठा स्फोट झाला असं प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत. परंतु हा एकंदरीत घातपात आहे असंच अनेक लोकांचं म्हणणं आहे. बघा राज्याचे जे
नेते होते, आदरणीय गोपीनाथराव मुंडे असतील, विनायक मेटे असतील आणि आता अजित पवार आहेत. ह्या सगळ्यांचा मृत्यू जो आहे तो संशयास्पद आहे आणि अनेक जणांना वाटतं की ह्याची चौकशी होईल, सीबीआय चौकशी होईल, सगळ्या चौकशी होत्याल, परंतु चौकशी ही निपक्ष होत नाही असं काही जणांचं सुद्धा मत आहे. तर अजित पवारांच्या विमानाला जो अपघात झाला हा खरंच घातपात आहे का खरंच अपघात आहे याची मात्र शंका उपस्थित होऊन राहिलेली आहे. ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे जे इतर नेते आहेत, मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा या लोकांनी जी शंका उपस्थित केली, या शंकेमुळे आता कुठंतरी चौकशीच्या सुद्धा मागणीला जोर धरलेला आहे. या कंपनीनं सुद्धा चौकशी सुरू केलेली आहे. विमान अपघात कसा झाला, काय झालं हे. आता त्याच्यामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो विमानामध्ये, ते विमान काही झालं, फुटलं तुटलं काही झालं तरी तो ब्लॅक बॉक्स हा सेफ असतो आणि त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्ड असतं की विमानाला नेमका अडचण काय झाली. तर तो ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर मात्र सगळं सत्य पुढे येईल असं सुद्धा सांगण्यात येते. परंतु अजितदादाच्या जाण्यानं मात्र बारामती तालुक्यासह महाराष्ट्रात मात्र हळहळ निर्माण झाली की एक उमदं नेतृत्व आणि गमतीशीर नेतृत्व हे हरपलं असंच काहीसं म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.